कस काय तोच माणूस होता ना आलेला? जा विचार त्याला. सर मी हो. सर पण मी काय विचारू त्याला? विचार त्याला की त्याला तुला काय सांगायचंय. मला काहीच ऐकायचं नाहीये. ईशा, मी तुला आत्ताच सांगितलं की हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पण मी एकटी नाही जाणार, तुम्ही पण या माझ्याबरोबर. ईशा, इतर वेळेस मी आलोही असतो, पण आता नाही. मी जर आता त्याच्या समोर आलो तर तो तुला काही सांगणार नाही, कदाचित खोटं काहीतरी सांगेल. पण तू जर एकटी गेलीस तर तो तुझ्याशी खरं बोलेल. ईशा, आणि घाबरू नकोस. मी इथे गाडीत बसलोय हे विसरू नकोस. ओके, डोंट वरी. जा. तुम्ही का? तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्याशी? तेच ऐकायला आलीये मी. बोला. गप्प का? बोला ना. काही नाही बोलायचं. नाही काय नाही, मगाशी तर बोलायचं होतं ना. सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला माझ्या मागे? मला नाही कोणी पाठवलं. मी ना आता काही ऐकायला तयार आहे. मी माझं मन घट्ट करून आले, त्यामुळे बोला. तुम्हाला फक्त मला घाबरवायला सांगितलं होतं. मला पैसे दिले आणि माझा फोटो काढला, बस. मला पैसे हवे होते, ते मला मिळाले पोटासाठी. तुम्हाला कोणीतरी फसवतंय असं सांगायला सांगितलं होतं मला. कोणीतरी? कोण फसवते मला असं सांगायला सांगितलं होतं तुम्हाला? मी असंच बोललो, मला काय माहित नाही. लाज नाही वाटत का होय असले धंदे करायला? चांगल्या माणसांबद्दल वाटेल ते बोलायला जीभ धजावते कशी तुमची? मला नाही माहिती कोणाबद्दल काय ते. अहो, तुमच्यामुळे विक्रांत सरंजामे सारख्या माणसाची किती बदनामी होत होती माहितीये तुम्हाला? विक्रांत सरंजामे? फक्त पैशांसाठी केलं ना तुम्ही हे सगळं? विक्रांत सरंजामे? हो, विक्रांत सरंजामे. अहो, अहो, थांबा, तुम्ही काय करताय? चुकलो मी. तुम्ही तुम्ही ओळखता का विक्रांत सरंजामेंना? तुम्हाला परीज माहिती आहे? परीज लोखंडाला लावलं ना की त्याचं सोनं होतं, सोनं. विक्रांत साहेब परीज आहेत, परीज. माझ्यासारख्या गया गुजऱ्या माणसाची गोष्ट ऐकायला वेळ आहे का तुमच्याकडे? सांगा तुम्ही. मी पार गंजलेल्या लोखंडासारखा होतो काही वर्षापूर्वी. वाया गेलेलो, काही उपयोग नव्हता माझा. खूप वाईट कामं केली. चोऱ्या माऱ्या, हाना माऱ्या, खून करावा, सगळं काही केलं. माझ्यामुळे माझं संबंध कुटुंब रस्त्यावर आलं. लहान बहीण भाऊ होते, त्यांची पण जिंदगी काळी कुट्ट करून टाकली मी. विक्रांत साहेब अगर भेटले नसते ना मला, तर मी खरंच मेलो असतो. त्यांनी आसरा दिला माझ्या कुटुंबाला. भावा बहिणीचं शिक्षण केलं, त्यांना कामात धंद्याला लावलं. आता दोघेही कमवते झालेत. साहेब मला बोललेले, सगळी पाप कबूल कर, शिक्षा भोग, स्वच्छ होऊन बाहेर ये. ते म्हणाले की परत जिंदगी सुरू कर. मी शिक्षा भोगली, पण घरातल्यांनी सगळ्यांनीच माझी साथ सोडली, म्हणून मी असा रस्त्यावर राहतोय. पण मी आता ठरवलंय, मी वाईट मार्गाने जाणार नाही. देव माणूस आहे विक्रांत साहेब. ताई मला माफ करा. मला काय माहिती या सगळ्यामध्ये त्या देव माणसाचं नाव खराब होतंय ते. तुम्ही कोण विक्रांत साहेबांची हे मला काय माहिती नाही, पण मला तुम्हाला तोंड दाखवायची पण लाज वाटते. माहिती तर तुमच्या समोर पण उभं राहायची लायकी नाही. मला माफ करा ताई. थांबा, तुम्ही थांबा. मला माफ करा. काय सांग? तर मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मला कोणाशीच बोलायचं नाहीये. पण झालं काय? तरी काय सांगितलं काय? सर,
तुम्ही देव माणूस आहात ईशा, हे बघ असं काही नसतं. हे जाऊन तुम्ही त्या वेड्याला सांगा सर. तो म्हणाला आहे तुमच्याबद्दल. आणि मला मला हे माहीतच होतं सर. मी रुपालीलाही बोलले होते की उद्या ब्रह्मदेवानी येऊन जरी मला सांगितलं ना सरांविरुद्ध काही, तरी मी विश्वास नाही ठेवणार. कारण माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास होता, आहे आणि राहील सर. I trust you. And I love you, sir. I love you. I trust you. And I love you, sir. I love you. पाहिले मी तुला पाहताना मला पाहता पाहता हात हाती दिला वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवढा तुला पाहते रे तुला पाहते रे. अहो फेऱ्या मारून ती लवकर येणार आहे का? ईशा, तू आधी पड, आराम कर. तिला जरा तापाची गोळी देता का? आणि दूध हळद टाकून, म्हणजे तिच्या घशाला जरा आराम वाटेल आणि सर्दी होणार नाही. हो आणते. हा. ईशा, तू न सांगता का ऑफिसला गेलीस? इतकं काय महत्वाचं काम होतं तुझं? अंगात ताप असताना डॉक्टरकडे जायचं सोडून ऑफिसला कशाला गेलीस? बाबा, मी ते सांगितलं होतं ना तुम्हाला फोनवर. नोकरी सोडल्यानंतरच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी गेले होते. अगं पण हे असं अंगात ताप असताना ऑफिसला जायची काय गरज आहे? आणि तू मला हे सांगितलं का नाही आधी? हो नेमकं रे काय? सरंजामी सर आलेत आणि तुम्ही काय बोलताय असं? आई, बोलू देत त्यांना. जे काही त्यांच्या मनात आहे ते त्यांना व्यक्त करू दे. सर प्लीज राग मानू नका, पण काय ना, या ऑफिसमुळे फार त्रास झालाय हो आमच्या ईशाला. मध्यंतरी ते दुसरे सर, काय त्यांचं नाव, त्यांनी तिला नोकरीवरून काढूनच टाकलं. आता घरी गेल्यावर आई बाबांना काय सांगावं ह्याचं विचारायला केवढं टेन्शन आलं होतं. पण तुम्ही तिला परत बोलून घेतलं. नंतर काय, तिची बेंगलोरलाच बदली झाली अचानक. ही अशी अचानक असते बदली? मला सांगा ना, कुठल्या ऑफिसमध्ये हे असं अचानक कामं होतात? खरं तर मला सुद्धा तिच्या त्या बंगलोरला जाण्याला विरोधच होता, पण केवळ तिची इच्छा म्हणून मी तिला बसमध्ये बसवून दिलं. तर काय, अर्ध्या रात्रीत ऑफिसमधून बदली रद्द. तुम्हीच तिला जाऊन आणलं ना परत मुंबईला? नाही मला सांगा सर, तुम्हाला स्वतःला तरी हे पटतंय का हो? आणि आज हे असं अंगात एवढा ताप भरलेला असताना सुद्धा ही मुलगी डॉक्टरांकडे जायचं सोडून तुमच्या ऑफिसमध्ये आली.
नाही मला सांगा, एका मुलीच्या बापाला हे सगळं विचित्र वाटणार नाही का हो? दिनकर, आई बोलू दे त्यांना. त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते सगळं व्यक्त करू दे त्यांना. दूध देतेस ना तिला? हो आंटी. सॉरी सर, मी खूप बोललो. पण काय या ना या. बसा. बाबा, तुमची काळजी मी समजू शकतो, पण तुम्ही जे काही म्हणताय ते तुम्ही बघितलेल्या चित्राची फक्त एकच बाजू आहे. त्यावरनं तुमचं हे मत झालं आणि त्यावरनं तुमची होणारी चिडचिडीत तुम्हाला ते सगळं विचित्र वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालं. हा फोन आहे ना, फोन बाबा, खरं म्हणजे या फोननी आपल्या आयुष्याची वाट लावली. त्यामुळे होतं काय, कोणीही कोणाही पर्यंत पोहोचू शकतं आणि तो खरा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यात काही निष्पाप माणसं सुद्धा अडकतात, जशी ईशा अडकली. माझा एक जुना सहकारी आहे, तो ईशाला फोन करून त्रास द्यायचा, तिला धमक्या द्यायचा. अरे बापरे, पण ईशालाच का? मी तुम्हाला म्हटलं तसं या सगळ्यामध्ये निष्पाप माणसं कारण नसताना अडकली जातात. आणि आजही तसंच झालं. ईशाला पुन्हा एकदा मेसेज आला आणि हेच सांगायला ती धावत पळत ऑफिसला आली, तुम्हाला न सांगता. पण या सगळ्याला कारणीभूत मी आहे, त्यामुळे खरं तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. हा सगळा त्रास माझ्यामुळे तुम्हाला झालाय. हो, तुम्ही माफी काय मागताय? माफी नका मागू. यांचं काय ना, हल्ली ऑफिसचा विषय निघाला ना की उगाच चिडचिड करतात. नाही आई, मी त्यांची घालमेल अगदी समजू शकतो. हो, पण विक्रांत सर, ईशाला हा मेसेज करणारा आणि फोन करणारा माणूस हा आहे तरी कोण? माझा एक जुना सहकारी, जालिंदर माने त्याचं नाव. तुम्हाला आठवतंय आई, मी इथेच तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीच्या काळात मी एका कपाट बनवण्याच्या कारखान्यात काम करायचो. हो, आणि मग तो कारखाना आणि तो बंद पडला, आठवते ना मला. आणि नंतर तुम्ही पेपरची लाईन टाकायला लागलात. आई, मी तुम्हाला सांगितलेलं सगळंच आठवतंय. हो, पण त्यावेळी तुम्ही अर्धवटच गोष्ट सांगितलीत. पुढे काय झालं सांगितलं नाहीत. काय झालं पुढे? तर या जालिंदर बरोबर मी बिझनेस सुरू केला. आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचं माझं स्वप्न होतंच. जालिंदर माझ्या बरोबर आला आणि आम्ही एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली. खरं म्हणजे कुठल्याही पार्टनरशिप बिझनेसमध्ये एकच प्रॉब्लेम असतो की तुमचे विचार आणि तुमची तत्व तुमच्या पार्टनर्स बरोबर जुळावी लागतात. आणि तसं जर झालं नाही ना, तर मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. आणि आमच्या बिझनेसमध्ये तसंच घडलं. जालिंदरचं लक्ष फक्त पैशावरती होतं आणि मला बिझनेस म्हणजे फक्त नफा असं कधीच वाटलं नाही. आपण किती माणसं जोडतो, आपण किती माणसं जपतो, यावर तुमच्या बिझनेसचं यश ठरतं. तुमच्यासाठी तुमच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची एक साखळी जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा बिझनेस यशस्वी होतो. पण जालिंदरला ते कधीच कळलं नाही. आमच्यातले मतभेद वाढत गेले आणि मग त्या बिझनेसमधनं मी बाहेर पडलो आणि एकटा झालो. मी वेगळा झालो तशी मी जी जोडलेली माणसं होती
तीही माझ्याबरोबर बाहेर पडली आणि यांनी जे होणार होतं तेच झालं. कंपनीचा दिवाळा निघाला. त्यांनी तो राग माझ्यावरती धरला आणि फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी माझ्यावरती हल्ला केला. केवळ झेंडे होते म्हणून माझा जीव वाचला. माझ्यावर झालेला वार झेंडेने स्वतःवर झेलला. बापरे. ग्रेटच आहेत ते. हो, प्रश्नच नाही. ते जर नसते तर माझा जीव वाचला नसता. मग पुढे काय झालं? पुढे काय, पुढे पोलीस कारवाई झाली, जालिंदरला अटक झाली आणि त्या धक्क्याने त्याची बायको वारली. जालिंदरची जी वाताहत झाली त्या सगळ्यासाठी त्यांनी मला जबाबदार धरला आणि आता जेलमधून सुटून आल्यावर तो डोकं फिरल्यासारखा वागतोय आणि आता माझ्या मागे लागलाय. पण म्हणजे आता तुमच्या जीवाला धोका आहे ना विक्रांत सर? सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे बाबा. जोपर्यंत झेंडे आहेत तोपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही. सर आपल्याला निघायला लागेल. बाबा, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. माझ्यामुळे ईशाला आणि तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. पण जी गोष्ट माझ्यामुळे सुरू झाली ती गोष्ट मीच लवकरात लवकर संपवेन. चला, मी आता येतो. ईशा, तू बस, आराम कर. बस बस, येतो येतो. नेमकं विक्रांत सरांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे डोकं बिरबिरायला लागलं माझं. खरंय पुष्पा. अगं, ह्या मोठ्या लोकांचे प्रॉब्लेम सुद्धा मोठेच असतात. आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे ग हे सगळं. मला हे काहीच बरं वाटत नाहीये विक्रांत. मलाही कळतंय विलास, पण जालिंदर आता सुटलाय आणि तो बिथरलाय. त्याला आपण काय करणार? जालिंदरला प्रत्युत्तर देण्याच्या पलीकडे आपण दुसरं काहीही करू शकत नाही. हे जालिंदर प्रकरण इतकं का वाढलंय? काय वाटतं तुला? जुन्या काळातली दुश्मनी अजून काय? ते तर आहेच, पण त्याच्या हालचालींचा वेग वाढलाय का? त्याचं कारण आहे ईशा. ईशा? हो, जे त्याला सुद्धा माहित आहे, पण तुम्ही दोघं ते नाकारताय. काय म्हणायचं तुला? तुला माहित आहे मला काय म्हणायचंय ते. तू आणि ईशा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहात हे मात्र तुम्ही मान्य करत नाही. विक्रांत सरंजामे अभेद्य होता. त्याच्याजवळ पोचणंही कुणाला सोपं नव्हतं. पण आता बघ, जालिंदरने कुठला मार्ग निवडलाय? कारण त्याला माहित आहे की विक्रांत सरंजामेचा आतापर्यंत कुठलाही वीक पॉइंट नव्हता, पण आता एक आहे, ते म्हणजे ईशा. हे बघ, तुझ्या जीवाला धोका आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रेशर माझ्यावर आहे. एरवी मला कॉन्फिडन्स होता रे की मी तुझं रक्षण करेन, तुला प्रोटेक्ट करेन. पण आता सगळ्या जगा दुनियाला माहीत झालंय की तुझा विकनेस काय आहे ते. त्या ईशामुळे ना सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर चालल्या. हे बघ, तुझं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी तुझ्या विकनेसला मला दूर करावंच लागेल, हे लक्षात ठेव.